हॅलो नमस्कार, मी रंजना. होमकुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज मी इथे गाजरची भाकरी दाखवणार आहे. जी भाकरी आपण सकाळी बनवलेली असेल तरी संध्याकाळपर्यंत ती जशा चपात्या आपल्या मऊ असतात तशीच ती भाकरी पण मऊ असणार आहे. तर त्या भाकरीच्या साहित्यासाठी आपल्याला इथे काय काय लागणार आहे ते आपण बघणार आहोत. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपल्याला भाकरी बनवण्यासाठी ज्वारीचे इथे पीठ घेणार आहे मी. इथे मी एक भाकरी होईल एवढं इथे पीठ घेतलेलं आहे. आपल्याला जेवढ्या भाकरी बनवायच्या असतील तेवढ्या पीठ आपण इथे घ्यायचं आहे. मी 2 भाकरी इथे बनवणार आहे. गाजरचं प्रमाण मला इथे जास्त घ्यायचंय म्हणून मी थोडंसं कमी घेतलं. नंतर मी ह्यामध्ये पीठ ऍड करणार आहे. तर इथे गाजर आहे बारीक किसून मी घेतलेला आहे. सर्वात बारीक चाळणीने मी किसून घेतलेला आहे. तर हे गाजर मी जेवढ्या प्रमाणामध्ये मला इथे टाकता येईल तेवढ्या प्रमाणामध्ये मी ते टाकून घेणार आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे गाजर वापरू शकता. भरपूर पौष्टिक ही भाकरी तयार होते, कारण खूप सारं फायबर याच्यामध्ये असल्यामुळे आपल्यासाठी ही भाकरी उत्तम आहे. तवा मी इथे गॅसवर ठेवलेला आहे. थोडंसं पाणी इथे गरम करायला ठेवणार आहे भाकरीसाठी. इथे मी बघा एक बाउल भरून घेतलेलं होतं पूर्ण हे गाजर इथे किसून. तर मी हे संपूर्ण गाजर इथे टाकून घेतलेले आहे. म्हणून मी इथे एका भाकरीचं फक्त पीठ घेतलेलं होतं, त्यामध्ये आपलं गाजर ऍड झालेलं आहे आणि व्यवस्थित मी इथे मळून घेतलेलं आहे. सुक्या पिठामध्येच आपलं गाजर व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. आता मला गरजेप्रमाणे इथे मी पाणी वापरणार आहे. याच बाउलमध्ये इथे मी हे पाणी काढून घेते. इथे आपण एक भाकरीचं पीठ घेतलेलं होतं, पण हे बघा इथे आपल्या 3 भाकरी तयार होणार आहेत. आपल्या गाजरचं प्रमाण आपण इथे भरपूर घेतलेलं आहे. व्यवस्थित आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे. तुम्ही याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं थोडंसं तरी चालेल, पण मी इथे मीठ घालणार नाहीये. गाजर आपलं भरपूर आहे, त्यामुळे आपल्याला व्यवस्थित हळूहळू हळूहळू करून भाकरी आपल्याला जाड पातळ कशी हवी तशी करायची आहे. दुसऱ्या साईडने असे आपले हात हे केल्यामुळे त्या कडा ज्या असतात त्या फाटल्या जात नाहीत. बघा इथे आपली भाकरी गाजरची तयार झालेली. तवा पण आपला एकीकडे गरम झालेला आहे. तवा पण आपला गरम झालेला आहे. थोडंसं आपल्याला वरून पाणी लावायचंय. वरती लावलेलं पाणी आपलं थोडंसं सुकलेलं आहे. आता आपण आपली भाकरी उलटी करून टाकायची. भाकरीचा कलर बघा, ऑरेंज कलर सारखं पूर्ण आपली भाकरी दिसते.
ही भाकरी आपली पटकन भाजल्या जाते, कारण ह्याच्यामध्ये पिठाचं प्रमाण भरपूर कमी आहे, गाजरचं प्रमाण भरपूर जास्त आहे. तुम्हाला ही भाकरी गॅसवर भाजायची नसेल तर तुम्ही तव्यावर सुद्धा ही भाकरी भाजू शकता. इथे दुसरी भाकरी तुम्हाला मी तेल लावून आणि इथे तव्यावरती भाजून दाखवते. बघा, इथे आपल्या भाकरी तयार झालेल्या आहेत. तुम्ही कुठल्याही पद्धतीने भाकरी भाजून घेऊ शकता. इथे आपल्या भाकरी तयार झालेल्या आहेत. आजची गाजर घातलेली ज्वारीची भाकरी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. भेटूया परत असंच एका छानसं रेसिपी बरोबर. बाय बाय. आणि माझ्या चॅनलवरती बरेचसे गोड पदार्थांचे, तिखट पदार्थांचे, वड्यांचे प्रकार, थालीपीठाचे प्रकार, घावणचे प्रकार, भाकरींचे प्रकार, नॉनव्हेजचे, सुकी मच्छी, ओली मच्छी, मच्छी करी, चिकन करी, चिकन फ्राय, असे बरेचसे रेसिपीज माझ्या चॅनलवरती प्ले लिस्ट मध्ये मी टाकलेल्या आहेत. तर त्या प्ले लिस्टची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तर तुम्ही बघू शकता.